नमस्कार, जयश्रीज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राची खाद्य संस्कृतीमधला आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी बनवत आहोत। ही पुरणपोळी महाराष्ट्रातच नव्हे तर जगात सगळीकडे आवडणारा हा एकमेव पदार्थ आहे। तर आपण ही रेसिपी सहज कोणालाही जमेल या पद्धतीने बनवणार आहोत। जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज करून घ्या। तर चला एकदम मऊसूद आणि टम्म फुगणारी अशी पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी चण्याची डाळ 5-6 तास भिजवत ठेवली होती आणि चण्याची डाळ चांगली भिजली गेली आहे। या वाटीने मी 2 वाट्या चण्याची डाळ घेतली आहे। वजनी म्हणाल तर अर्धा किलो डाळ आहे। या डाळीला मी 2-3 वेळा धुवून घेतले होते आणि मग भिजत घातली होती। आता यातले पाणी फेकून देऊयात। आता इथे मी हा कुकर घेतला आहे, यात ही चण्याची डाळ टाकूया। आता या वाटीने आपण कुकर मध्ये पाणी टाकूया। यात मी 2.5 कप पाणी टाकले आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया, याने पुरणाला कलर खूप छान येतो। आता कुकरचे झाकण लावून याला 3-4 शिट्ट्या करून घेऊया। आता गॅसवर कुकर ठेवला आहे। आता याच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया। जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यातच अर्धी वाटी मैदा घेतला आहे। दोन्ही पीठ मिक्स करून कणिक भिजवले की पोळी लाटताना फाटत नाही। आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया, याने कणिकला रंग छान येतो। अर्धा चमचा मीठ घालूया, याने सुद्धा पुरणपोळीचा स्वाद खूप छान येतो। आता याला मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी घालून कणिक भिजवायचे आहे। हे पीठ आपण चपातीला कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडी सैलसर मळून घ्यायची आहे, कारण की पोळीची कणिक ही सैलसरच मळायची असते, नाहीतर आपली पुरणपोळी चांगली बनणार नाही। जर का तुम्ही कणिक घट्ट मळून घेतली तर पुरणपोळी फाटेल व कडक बनतील। यामुळे थोडं पाणी घालून अंदाज घेत कणिक भिजवायचे आहे। जर का कणिक जास्त सैल झाली तर आपल्याला यामध्ये आणखीन पीठ मिक्स करावे लागेल। यामुळे तुम्ही पीठ भिजवताना काळजी घ्या। मी तुम्हाला सांगते आपल्याला हे पीठ मळण्यासाठी किती पाणी लागले आहे ते। हे पहा, मी पीठ मळून घेतली आहे। चपातीच्या पिठापेक्षा थोडी सैलसर भिजवली आहे। आता यामध्ये थोडे तेल टाकून कणिक मळायचे आहे। तेल लावल्याने कणिक खूप नरम बनते आणि कणिकमध्ये तेल छान मुरतो आणि आपल्या पुरणपोळ्या सुद्धा एकदम मऊ लुसलुसीत बनतात। यासाठी ही कणिक चांगली मळून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता पीठ आपले छान नरम मळून झाले आहे। कणिक जर चांगली मळली गेली असेल तर पुरणपोळी आपली एकदम परफेक्ट बनणार। आता या ग्लासाने मला 1/4 कप पाणी लागले आहे। आता या पिठाला झाकण लावून अर्धा तासासाठी मुरवत ठेवूया। आता इथे आपण कुकरचे झाकण उघडून बघूया आपली डाळ कशी शिजली आहे ते। ही पहा, ही डाळ छान शिजली आहे। आता इथे मी हा टोप घेतला आहे, त्यावर ही चळणी ठेवली आहे। आता डाळीला चळणीत काढूया जेणेकरून त्याचे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल। हे पहा, डाळ चांगली निथळली आहे व त्याचे एक्स्ट्रा पाणी निघून गेले आहे। आता तुम्हाला वाटल्यास यापासून कटाची आमटी बनवू शकता। इथे मी कढई ठेवली आहे, यामध्ये ही डाळ टाकूया। आता या कढईला आपण गॅसवर ठेवूया। गॅसवर कढई ठेवली आहे। आता यामध्ये मी 2 वाट्या गूळ टाकणार आहे। गुळाचे प्रमाण आपल्याला परफेक्टच टाकायचे आहे, ना जास्त गोड ना जास्त कमी। मी इथे 2 वाट्या चण्याची डाळ घेतली होती, त्या हिशोबाने मी 2 वाट्या गूळ घेतले आहे। याने पुरण एकदम परफेक्ट गोड बनेल। आता या मिश्रणाला मिक्स करूया। गॅसचा फ्लेम लो मीडियम ठेवूयात। आता तुम्ही पाहू शकता गूळ चांगला वितळला आहे। आता हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत याला शिजवायचे आहे। इथे मी हा मॅशर घेतला आहे, याने डाळीला चांगले मॅश करून घेऊया। यामुळे आपले अर्धे काम कमी होऊन जाईल। आता पुरण शिजवता मला 10 मिनिटं झाली आहे। याचे सर्व पाणी सुकले आहे। आता आपले पुरण परफेक्ट शिजले आहे की नाही हे कसे ओळखावे? आता हा चमचा पुरणमध्ये असा उभा करायचा। जर का हा पडला नाही तर आपले पुरण चांगले शिजले आहे असे समजावे। आता गॅस बंद करूया, आपले पुरण चांगले शिजले आहे। आता या पुरणाला जरा थंड होऊ देऊयात, कारण की हे जास्त गरम आहे। याला जास्तही थंड करायचे नाही। थोडी वाफ निघून गेली
की लगेचच पुरणाच्या जाळी त्याला मॅश करून घ्यायची। आता इथे मी पुरणाची जाळी घेतली आहे व खाली खोलगट कढई घेतली आहे, त्यावर ही जाळी ठेवायची व यात पुरण टाकूया व चमच्याच्या सहाय्याने याला मॅश करूया, म्हणजे आपल्याला एकदम मऊसूत पुरण मिळेल, ज्यात एकही गुठळी राहणार नाही व आपली पुरणपोळी बनवताना फाटणार नाही। हे पहा किती मऊसूत पुरण निघाले आहे, एकदम छान गोळा होत आहे। या पुरणाच्या जाळीने खूप छान पुरण निघते। थोडे कष्ट तर आहे, पण त्यामुळे पुरणाची पोळीला छान अशी चव येते। तुम्ही वाटल्यास मिक्सरमध्ये पण वाटू शकता, पण पुरण यंत्रात वाटलेली पुरणाची चवच खूप भारी आहे। तुम्ही पाहू शकता आपले पुरण एकदम छान वाटली गेली आहे। आता यात 1 चमची सुंठ पावडर टाकूया, 1 चमची वेलची पूड टाकूया। आता यामध्ये थोडी जायफळ किसून टाकूया, यामुळे पुरणाला खूप छान चव येते। आता याला मिक्स करून घेऊया। खूप सुंदर सुवास येत आहे पुरणला। पुरण मिक्स करून झाले आहे, खूप छान पुरण झाले आहे। आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। आता कणिकला पुन्हा एकदा हाताने मळून घेऊया। आता पुरणपोळी बनवूया। मी इथे लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा पिठाचा गोळा घेतला आहे आणि यात आता पुरण भरून घेऊया। पुरण आपल्याला पिठापेक्षा जरा जास्तच घ्यायचे आहे, तरच पुरणपोळी खाताना छान लागते। आता या पिठाला हळूवारपणे अंगठ्याच्या सहाय्याने वरती सरकवत आणायचे व हे उरलेले पीठ असेच याला चिटकवून घ्यायचे आहे, त्याला काढायचे नाही। आता मी इथे थोडे सुके पीठ लावून पुरणपोळी लाटणार आहे, त्याने पोलपटाला पीठ चिकटत नाही। आता पहिला याला आपल्याला मधून लाटायचे आहे व मधून लाटताना आपल्याला ही पोळी बाजूने लाटायची आहे व हाताने फिरवत अशी पुरणपोळी लाटायची। जेवढी तुम्हाला मोठी पुरणपोळी बनवायची तेवढी मोठी बनवू शकता। आता ही पुरणपोळी लाटून झाली आहे, याला तव्यावर टाकून घेऊया व याला 1 मिनिट एका साईडने भाजून घ्यायची व याला थोडे डॉट्स आले की लगेच याला परतून घ्यायची। पहा आपली पुरणपोळी कशी छान फुगत आहे। आता यावर थोडे तेल लावून घेऊया, तुम्ही पाहिजे तर तूपही लावू शकता। आता ही पुरणपोळी भाजली आहे छान, याला काढून घेऊया। आता दुसरी पुरणपोळी बनवूयात व ही पण शेकून घेऊया। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। आता तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी छान फुगत आहे, एकदम टम्म फुगली आहे। आता यालाही तेल लावून शेकून घेऊया। अशा प्रकारे सर्व पुरणपोळी बनवून घेऊया। हे पहा आपली पुरणपोळी किती छान लुसलुशीत बनल्या आहेत, एकदम तोंडात जाताच विरघळणारी अशी पुरणपोळी आपण बनवली आहे आणि यात आपण हळद टाकली आहे, त्यामुळे पुरणपोळीचा कलर पण किती छान आला आहे। तुम्ही पाहू शकता हाताने दाबली तरी किती नरम पुरणपोळी बनली आहे आणि ही पहा एकदम आतपर्यंत आपली पुरण भरले गेले आहे। चांगली टम्म फुगलेली गुबगुबीत अशी पुरणपोळी झाली आहे। तुम्ही याला तुपासोबत अशी खाऊ शकता, या कटाच्या आमटीसोबत सुद्धा खाऊ शकता। अशी पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की बनवा व ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही ही रेसिपी बनवा व खा, तुमच्या परिवारासह एन्जॉय करा। तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली, यामुळे मी तुमचे आभार मानते। मला असंच सहकार्य करा। तर चला अशाच एका नवीन रेसिपीसह आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।